नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा. तर मंडळी, इकडे आहेत उमेश भाऊ आणि इकडे आहेत विशाल. मंडळी, आज आम्ही आलो आहे डिनर करण्यासाठी. ओके. आणि डिनर करण्यासाठी कुठं आलो आम्ही, आमच्या इथं महिंद्रा कंपनी आहे. तिथे खूप फेमस असं ढाबा आहे, करिश्मा ढाबा. तर तिथे आलो आहे आता मी. तिथे तुम्हाला दिसत असेल उमेश, आरती, मी आणि आरविश तिकडे बसलेला आहे. ठीक आहे. तर मंडळी, आता तुम्हाला माहिती आहे की उद्यापासून श्रावण स्टार्ट होतो आहे आणि श्रावण सुरुवात झाली की आपलं सगळं बंद होतं, नॉनव्हेज वगैरे. आणि ॲक्च्युली कसं आहे की मी आज आहे ना फुल डे बाहेर होती आणि मग बाहेर असल्यामुळे कसं की मला आहे ना काही घरात स्पेशल असं बनवायला जमलं नाही. मग विशालला पण ड्युटीला जायचं आहे, तर मग म्हटलं चला विशाल आपण बाहेरच आज काहीतरी डिनरमध्ये घेऊया. आणि आता जवळजवळ 1-1.5 महिना आपल्याला नाही जमणार नॉनव्हेज खायला, नाही तर आपल्या रेसिपीज वगैरे तुम्ही नेहमी बघितलेल्या आहे नॉनव्हेजच्या असतात, पण मग पॉसिबल नाही होणार. आता जवळजवळ दसऱ्यानंतरच खायला मिळेल आम्हाला. तर मग म्हटलं चला आज मनसोक्त काहीतरी असं खाऊन घेऊया आणि मस्त एन्जॉय करूया, म्हणून मग बाहेर डिनरचा प्लॅन केला. आणि इगतपुरीमध्येच हायवे टच आहे हॉटेल, तिथेच आहोत आम्ही. 1 मिनिट. अजून एंड नाही करायचा बाबू व्हिडिओ आपल्याला. हां, कंटिन्यू करू. तर मग तेच त्यासाठी मग आम्ही बाहेर डिनरसाठी आलो आहोत. आणि आता बघूया ऑर्डर काय करत आहेत. उमेश भाऊंना पण बोलून घेतलं, म्हटलं उमेश भाऊ या म्हटलं घरी. ते पण कामाला गेले होते, मग त्यांनी जसे ते सुटले मग आम्ही आलो आहे आता एकत्र. हाय तर आरू. ठीक आहे, चला मग आता बघूया स्पेशल असं काय ऑर्डर करायचं. आणि आज काय गटारी पण बोलतात ना उमेश भाऊ? गटारी गटारी की गटारी गटारी हो. भरपूर जण दीप अमावस्याला गटारी अमावस्या पण बोलतात, कारण श्रावणची सुरुवात असते, त्यामुळे आज भरपूर लोकांची पार्टी असते. ठीक आहे, चला मग सेलिब्रेट करायची गटारी गटारी. ठीक आहे, चलो फिर. लाईट छान दिसतं ना. काय नाव आहे? करिश्मा धाबा ना. नाशिक आणि मुंबई हायवेवरतीच आहे ना, हायवे टच आहे एकदमच, पेट्रोल पंपच्या बाजूला. आणि खूप सुंदर आहे इकडचं. हां, मला चायनीज हवं आहे. एकतर मला सूप खायचं आहे पहिले. विशाल ऑर्डर देत आहेत, मग काय ऑर्डर करायची आहे? नॉनव्हेजमध्येच बघा भाई, चाइनीज छोड़ के हम नहीं रह सकते. हम तो नॉनवेज खाएंगे. नॉनव्हेज खाना है ना. हम तो नॉनवेज छोड़ेंगे ना, आज का लास्ट दिन है बाबा. तुम्ही तरी ठीक आहे, बाहेर वगैरे जाऊन कुठे खाऊ शकता ना. का नाही खात तुम्ही पण? बाहेर ठीक आहे, पण घरात नाही. नाहीच ना. 1.5 महिना काहीच नको बाबा. आता आपलं गणपती नंतर मग मंत्र देतो, दसऱ्याच्या नंतर सगळं काय. हा ना. मंडळी, आम्ही वाट बघतोय, ऑर्डर दिली आहे आणि खूप उशीर होतो तरी ऑर्डर येत नाही आहे. विशाला ड्युटीला पण जायचं आहे, तिकडे बघायचं. मंडळी, आम्ही कधीपासून ऑर्डर दिलेली आहे, ऑर्डर यायला 25 ते 30 मिनटं लागणार आहेत. तर बघू, अजून वाट बघतोय आम्ही आता. आरविश थोडं लेट झालं, चुहे दौड़ रहे हैं पेट में. इकडे आम्ही चायनीजच ऑर्डर केलं आहे. तर मंडळी, तुम्हाला माहिती आहे की मला खूप जास्त चायनीज आवडतं, तर मग त्या हिशोबाने मी चायनीजच ऑर्डर केलं आहे. ट्रिपल राईस. आणि विशाल आणि उमेशनी चिकन बिर्याणी ऑर्डर केलेली आहे. तर आता ऑर्डर आली आहे, चला मग खाऊन घेते. आपलं विशाल टेस्ट करतात. कशी आहे? छान आहे. कशी? मस्त. झालं जेवण? कसं होतं चिकन बिर्याणी?
बिर्याणी एकदम छान होते आणि आरतीने जे चिकन ट्रिपल राईस जे मागवलं होतं ते पण खूप छान होतं आणि आमचं जेवण झालं आहे, आता पोट भरलं आहे, खूप छान होतं जेवण, मजा आली इथे. आणि आता आम्ही इथे फर्स्ट टाईमच आलो. हो. मुंबईची टेस्ट मुंबईची टेस्ट अप्रतिम होती, एक नंबर होती. नाही ना? मुंबईसारखी नाही पण. हा ना? आपण जिथे फूड पॉईंटला आपण जायचो नेहमी, आपण तिकडचे व्हिडिओ पण तुम्ही पाहिले असेल, तर तिकडची खूप छान टेस्ट होती आणि क्वालिटी पण खूप छान होती फूड पॉईंटची, पण तशी आम्हाला क्वालिटी इथं नाही भेटली. त्याला ठीक आहे, पण तरी पण ठीक आहे. करिश्मा ढाब्याला पण क्वालिटी खूप छान आहे याची हॉटेलची. हा. हे पण जवळ पोट भरलं का? हो, या विजिटला. तर मंडई आज ना मुंबईची खूप आठवण आली, मुलुंडची आपल्या फूड पॉईंटची. म्हणजे एवढी आठवण आली की तुम्हाला काय सांगू, ती टेस्ट मे बी आत्ता लवकर नाही भेटणार आपल्याला. आणि भरपूर वर्ष म्हणजे आपण 6 वर्ष तिथे होतो, तर कंटिन्यू तिकडंच जायचो. आणि आता चेंज झालं आहे थोडंसं, तर थोडी सवय होण्यासाठी वेळ लागेल अजून. पण मला खूप आठवण आली राहुल आईस्क्रीमची, त्याच्यानंतर मग फूड पॉईंटची. म्हणजे घरापासून अगदी जवळ आणि खूप भारी असं. तर ठीक आहे, चला झालं आहे आमचं जेवण करून आणि घाई होते निघायला कारण कामाला जायचं आहे. शेट आता झालं आहे आमचं. आता मला 15 ते 20 मिनटामध्ये आता इकडनं घरी गेल्यावर नंतर आता घरी आपलं कामाला जायचं आहे मला, कारण की माझी नाईट शिफ्ट आहे. चला मग. ठीक आहे मंडळी, चला आता इकडनं निघूया, घरी जाऊया आपण. आणि मग घरी गेल्यावरती बोलेल मी तुमच्यासोबत, किंवा मग डायरेक्ट उद्याच कंटिन्यू करेल व्हिडिओ मी हा. तर थोडंसं ना असं थकल्यासारखं होतं, कारण दिवसभर माझं काही ना काही काम चालू होतं. दिवसभर आम्ही बाहेरच होतो आणि मग आता घरी आले तर मग तयारी केली आणि पटकन निघालो. मग असं आता माझी काहीच करायची इच्छा नाही आहे, जाऊन फक्त झोपायचं आहे. ठीक आहे, चला मग घरी गेल्यानंतर बोलते तुमच्यासोबत. आपला हायवे हा कोणता हॉटेल आहे विशाल? द फन. जबरदस्त आहे ना विशाल, हे भारी आहे. आणि हायवेला बघा धुकंच एक आमची फॉक्स सिटी, भरपूर हॉटेल्स आहेत तिथे. तर मंडळी, मला माहिती आहे व्हिडिओ खूप छोटा झालेला आहे, पण मग मला शूट करायला टाईम मिळाला नाही, तर व्हिडिओ इकडेच एंड करते. आय होप व्हिडिओ आवडला असेल. बाय.